भाषिक वादावरून मोहन भागवत यांनी केलेल्या विधानावर राज ठाकरेंनी एक पत्र लिहित काही सवाल उपस्थित केले। या पत्रात काही मुद्दे मांडत त्यांनी भागवत यांच्या भूमिकेवरही टीका केली। पाहूया। भाषिक वादात मोहन भागवत यांनी केलेल्या वक्तव्यावरून राज ठाकरे यांनी प्रश्नांची सरबत्ती करत संघासह मोहन भागवत यांच्या भूमिकेवरही सवाल उभे केले। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 100 वर्ष पूर्ती निमित्तानं आयोजित कार्यक्रमात पहिल्यांदाच अनेक बडे सेलिब्रिटी हजर होते। त्यावेळी भागवत यांनी भाषिक वादावर केलेलं एक वक्तव्य वादात आलंय। समाज में भाषा के आधार पर भेदभाव है ऐसा नहीं है। ये तरह तरह की बातें उभाड़ी जाती है तब कुछ लोगों से हो जाता है, लेकिन सब मराठी लोग तलवार लेके बाहर आए और सब अन्य भाषी लोग भाले लेके बाहर आए ऐसा नहीं है। तो एक लोकलाइज बीमारी है, उसको सार्वजनिक नहीं करना, ऐसा नहीं मानना कि वो फैली, वो नहीं फैले इसकी चिंता करना। बातों को उबाड़ने वाली शक्तियां हैं वो अपना काम करती है। राजनीति चलती है तो उसमें स्वार्थ के कारण भी ये बातें होती है, हो जाती है, उसको फैलने नहीं देना, उसके जख्म नहीं होने देना, हुए तो मरम पट्टी करना, जल्दी से जल्दी उसको मिटा देना। भाषेसाठी नाही लढायचं तर मग कशासाठी लढायचं? हा देश का निर्माण झाला? आणि तुमच्या संघाचीच भूमिका आहे की प्रत्येक प्रादेशिक भाषा ही राष्ट्रभाषा आहे। हे भागवत साहेबांच्या कानावर गेलेलं दिसत नाही त्यांच्या संघाची भूमिका, त्यांच्या संस्थेची संघटनेची भूमिका। तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला त्याच्यामध्ये काही काळबेरं दिसण्याची गरज नाही। मोहनराव भागवतांच्या आधीपासून हा देश आहे। यावर राज ठाकरे यांनी लिहिलं की मोहन भागवत यांनी भाषेबद्दल आग्रही राहणं, त्यासाठी आंदोलन करणं हा एक आजार आहे अशा आशयाचं विधान केलं। या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांना बोलावण्यात आलं होतं, त्यातील काही हजर देखील होते। परंतु मोहनराव भागवत यांना एक गोष्ट सांगू इच्छितो की ती सर्व मंडळी तुमच्या प्रेमाखातर आली नव्हती, तर ती नरेंद्र मोदी यांच्या सरकारी भीतीमुळे आली होती। नाहीतर आजवर का कुणी या असल्या रटाळ प्रवचनांना आले नाहीत? त्यामुळे ती मंडळी आपल्यासाठी आली होती। या गैरसमजातून प्रथम आपण बाहेर या। मुळात भाषावर प्रांतरचना या देशात का करावी लागली हा इतिहास भागवत यांना निश्चितच माहिती असावा असं आम्ही समजतो। भाषेबद्दलचं प्रेम, प्रांताबद्दलचं प्रेम हा जर भागवतांना आजार वाटत असेल तर त्यांच्या निदर्शनास हे आणून देऊ इच्छितो की हा आजार या देशातील बहुसंख्य राज्यांमध्ये आहे। दक्षिणेत कर्नाटक ते तामिळनाडू इथे तीव्र भाषिक आणि प्रांतिक अस्मिता आहे। तिकडे पश्चिम बंगाल असो, पंजाब असो, अगदी गुजरात असो, तिकडे पण ही भावना आहे। ही भावना नक्की काय आहे हे भागवतांनी समजून घेतली आहे का? जेव्हा देशातील 4 ते 5 राज्यातील लोकांच्या झुंडीच्या झुंडी वेगवेगळ्या राज्यात जातात, तिकडे आगाऊपणा करतात, तिथल्या स्थानिक संस्कृतीला नाकारून तिथल्या भाषेचा अपमान करतात, स्वतःचे मतदारसंघ तयार करतात, तेव्हा स्थानिकांच्यात रोष तयार होतो, त्यातून उद्रेक तयार होतो। याला तुम्ही आजार म्हणणार? आणि जर तुमच्या लेखी हा आजार असेल तर तो आजार आपल्या गुजरातमध्ये पण पसरलाय। गुजरातमध्ये उत्तर प्रदेश आणि बिहारच्या हजारो लोकांना जेव्हा पळवून लावलं तेव्हा तिकडे जाऊन समरसतेचे धडे का नाही दिलेत? असेच धडे कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश ते पंजाब, पश्चिम बंगाल इथे जाऊन का नाही दिले? काही महिन्यांपूर्वी निवडणुकीच्या तोंडावर भैयाजी जोशी यांनी मुंबईची भाषा ही फक्त मराठी नाही तर ती गुजराती पण आहे अशा आशयाचं विधान करत मराठी माणसाला डिवचत गुजराती भाषिकांना चोंबाळण्याचा प्रयत्न केला। हे सगळं करून अप्रत्यक्षपणे भाजपला फायदा कसा होईल हे पाहिलं। मुळात स्वतःला अराजकीय संघटना म्हणून घेणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं या भानगडीत मुळात पडायचंच कशाला? 2 दिवस माननीय पूजनीय सरसंघ चालकांनी केवळ मार्गदर्शन केलं नाही तर आलेल्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर दिलं, आणि जी उत्तरं त्या ठिकाणी आलेली आहेत त्यामुळे संघ विरोधी प्रचार करणाऱ्यांची दुकानं बंद होणार असल्यामुळे आता अनेकांना कुणाला तळमळ वाटते, कुणाला मळमळ वाटते, वेगवेगळ्या गोष्टी होत आहेत। त्यामुळे अनेक लोक बोलून राहिलेले आहेत। मला असं वाटतं की या संदर्भात त्यांची असूया एवढीच असावी सगळ्यांची की आम्हाला का बोलवलं नाही। थोडा राजसाहेब थोडा वेळेत उठून अगर त्या कार्यक्रमात त्या सकाळी आले असते ना तर मला विश्वास आहे योग्य दिशा त्यांना पक्ष चालवण्यासाठी आणि बाळासाहेबांचे खरे विचार हिंदुत्वाचे काय होते
त्याच्यावर परत एकदा शिक्कामोर्तब आदरणीय सरसंघचालकांनी त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने केलेला आहे. म्हणून रटाळ बोलण्यापेक्षा थोडं जरा बौद्धिक मार्गदर्शन घेतलं असतं तर एवढे सगळे लोक सोडून गेले नसते. पण जसं मी वारंवार बोलतो, कधी अशा पद्धतीचं ट्विट कधी कुठल्या मदरसामध्ये बसलेल्या मौलवीला सांगत नाही की उद्याची अजान जरा मराठीमध्ये देण्याची हिंमत कर. भाषा हा अस्मितेचाच विषय आहे, त्याच्यामध्ये दुसरं तिसरं काही नाही. आणि भाषाच्या अस्मितेवर अख्ख्या जगात जी युद्ध झालेली आहेत ते भाषिक अस्मितेच्या मुद्द्यावर वेगळे झाले. बंगाली भाषा, उर्दू भाषा या मुद्द्यांवर वेगळे झाले. आज रशिया युक्रेन जे युद्ध चालू आहे हे भाषिक अस्मितेसाठीच युद्ध चालू आहे. मोहनजी भागवतांचे विचार कदाचित वेगळे असू शकतात, पण याचा अर्थ दुसऱ्यांचे विचार चुकीचे आहेत हे म्हणणं योग्य नाही. राज ठाकरे यांनी हिंदुत्वावरूनही अनेक मुद्दे उपस्थित करत मोहनराव यावर कधी बोलणार असा सवाल केलाय. भाषिक वादात यात हिंदुत्व आणून आम्हाला ज्ञानामृत पाजायचा प्रयत्न करू नका. हिंदुत्वाच्या नावाखाली देशभरात जो धिंगाणा सुरू आहे, उत्तर भारतात कावड यात्रांमध्ये बिभत्स पद्धतीनं महिलांना नाचवले जाणे, तसंच 2014ला बीफ एक्सपोर्टमध्ये जो आपला देश 9व्या क्रमांकावर होता तो आज 2ऱ्या क्रमांकावर आलाय. आणि आपल्या देशात गोहत्येचं राजकारण करून जो तमाशा सुरू आहे आणि त्यातून माथी भडकवली जात आहेत, त्यावर मोहनराव तुम्ही कधी बोलणार? त्या व्यापाऱ्यांच्या विरोधात सरकारला खडे बोल कधी सुनावणार? दरम्यान भारतातून बीफ निर्यातीत झालेली वाढ, भैयाजी जोशी यांनी मराठी गुजराती वादात केलेलं वक्तव्य, कावड यात्रेत घडलेल्या असे अनेक मुद्दे राज ठाकरे यांनी मांडलेत. त्यावर मोहन भागवत काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.